तर आज आम्ही गेलो टापरगाव. तिकडे गेल्यावर असं काही विषय झाला तर सगळं सांगतो शेवट आपला ब्लॉग. तर जय शिवराय भावांनो. तर मी कन्नडचा दिशा ब्लॉग. तर आज सकाळी आले आपले सिद्ध होते आणि चाल म्हणाला जायचं टापरगावला. आमची आज महालक्ष्मी पूजा आहे. तर मग काय आपण निघालो लगेच तिकडे टापरगावला. आणि हे सिद्धांत भाऊ आपल्या शाळेतले बेंच पार्टनर होते. जादा आम्हाला नाही का शिवण दिसली म्हणले टायमाला भारीच पाऊस चालली एकदम फुल भरेल डायरेक्ट नदी. मग टापरगाव मध्ये गेल्यावर आपले फॉलोअर भेटला ते म्हणजे तुमचे भाऊ दररोज पाहतो व्हिडिओ लाईव्ह करतो म्हणला सपोर्ट राहते आपल्याला. मग आपण आलो मित्राच्या घरी. तिकडे आल्यावर आपले एक मेंबर येत होते. मग एक मेंबरला भेटून मध्ये गेलो. मध्ये गेल्यावर मग पूजा चालू झाली. मग पूजाला थोडं आरती केली. मग महालक्ष्मी यांचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर मग जेवायला बसलो. हा बारका तर या प्लेट मध्ये त्या प्लेट मध्ये टाकायचा अवघड यायचा डायरेक्ट. मग आपल्या सिद्धांत भाऊ डायरेक्ट गॅस टाकीवरच नाही धरली म्हणलं अवघड काम यायचं डायरेक्ट आता कचरोक खिलाडी. मग यांना चाललो फोटोशूट काढणं म्हणलं चला तो परत तुम्हाला दाखवतो आपली टापरगावची नदी. तर काय रे भावांना तुम्ही आपल्याला डेली लॉग पाहता लाईव्ह करता फॉलो नाही करता फॉलो करून घ्या रे. मग जाताना सिद्धांत भाऊच्या बाबाला भेटलो. ते जाताना एवढे भारी बोलले. बाबा उठा कामाला वेळ वाया घालू नका. घडी घडी काळ वाचा याची पाहिजे अध्यात्म. भावासोबत बोलून खूप भारी वाटलं. म्हणलं चला आता आपल्याला जायचं आता घरी. म्हणलं चला आता हे भावांना बाबा करून म्हणलं निघू आपण पण आता सिद्धांत भाऊ सोबत. तर आज टापरगाव मध्ये आल्यावर खूप भारी वाटलं. आज तुम्हाला मिनी ब्लॉग कसं वाटलं तेवढं कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.